गुरु मंडळी सीताराम. आपल्या सर्वांच्या आत्मस्वरूपी श्रीरामांना माझा हितूनच नमस्कार. श्रावण मासामध्ये प्रत्येक प्रकारच्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी आपण काय करावं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्तमध्ये बघणार आहोत. श्रावण मास म्हटलं की आपल्या सर्वांना व्रतवैकल्य आठवतात. मास म्हटलं की आपल्या सर्वांना शिवशंकरांचं स्मरण सहजच येऊन जातं सर्वांना. तर ज्या आता धर्मशास्त्राच्या पद्धतीने बघायला गेलो तुम्ही, तर ज्या पौर्णिमेच्या जवळ श्रवण नक्षत्र येत असेल त्यावेळेला आपण श्रावण मास हा जो काय साजरी करतो किंवा श्रावणातले व्रतवैकल्य साजरी करतो. आता हे एक ॲस्ट्रोलॉजिकली आपण म्हणूया ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनाचा एक दृष्टिकोन आहे हा. कारण तुम्ही जानेवारी फेब्रुवारीचं बघितलं तर त्याला काही मूळच नाही. आपल्याला कुठल्या ना कुठले तरी कारण आहे, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. ह्या व्यतिरिक्त हा शिवशंकरांना प्रिय असणारा मास आहे. या व्यतिरिक्त काही काही गोष्टींनी लावलेल्या गोष्टी आहेत की शिवशंकर या मासामध्ये कारभार सांभाळतात सृष्टीचा वगैरे वगैरे इत्यादी. एक गोष्ट म्हणली की वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनत जातात. पण थोडक्यात असं की शिवशंकरांना प्रिय असणारा हा मास आहे. आता या मासामध्ये आपल्याला सोमवारचं व्रत सर्वांना लक्षातच राहतं. हा मास म्हटला, श्रावण मास म्हटला की सोमवारी उपवास करणे इत्यादी इत्यादी गोष्टी करणे आपल्या सर्वांना हे तर साहजिक असेल. आणि लहान लहान मुलांना देखील माहिती आहे आणि लहान लहान मुलं देखील ही गोष्ट करतात या श्रावण मासामध्ये. होय, श्रावण मासामध्ये जर का तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये जर का उपवास नाही करता आला सोमवारचा, तर ह्या पूर्ण श्रावण मासातले जे काही 4 सोमवार असतील त्या 4 सोमवारामध्ये तुम्ही तुमचा उपवास नक्की करू शकता. की तुम्हाला पूर्ण वर्षभराचं जेवढं फळ असेल सोमवार करण्याचं, म्हणजे सोमवारी व्रत करण्याचं किंवा उपवास धारण करण्याचं, ते फळ जे काय असेल ते तुम्हाला फक्त या 4 दिवसामध्ये लाभून जाईल. म्हणजे 4 सोमवारांमध्ये तुम्हाला ते जे काही फळ असेल ते लाभून जाईल. ह्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये पंचामृताचा अभिषेकाचं खूप महत्त्व आहे शिवलिंगावरती. शिवशंकर स्वतःच म्हणतात की पंचामृत अभिषेकंच मम प्रियकरम परम. म्हणजे त्यांना पंचामृताचा जो अभिषेक आहे तो परम आवडणारा आहे, परम प्रीती देणारा आहे, परम प्रीतिकरम आहे. त्यामुळे त्यांना खूप आवडतो तो. प्रीती म्हणजे प्रेम करणारा आहे, जास्ती आवडणार आहे. त्यामुळे पंचामृताचा जो अभिषेक आहे, दही, दूध, तूप, मध आणि साखर ह्यांचा जो काही आहे, साखर यूज करताना तिला जर का तुम्ही पिठी साखर यूज केली तर अधिक उत्तम असेल. ती साधी साखर यूज करू नका. पिठी साखर करून जर का तुम्ही अर्पित केलं तर जास्त अधिक उत्तम असेल, अधिक सुंदर असेल. ह्याच्या व्यतिरिक्त याच मासामध्ये भगवान शिवशंकरांचा आपण रुद्राभिषेक करत असतो, महिम्नाचा अभिषेक करत असतो. खरं तर ह्या दिवसामध्ये म्हणजे श्रावणाच्या मासामध्ये रोजच अभिषेक करायला सांगितलेला आहे, रोजच रुद्राभिषेक सांगितलेला आहे. पण जर का आपल्याला नसेल जमत तर कमीत कमी योग्य विद्वान गुरुजींना बोलवून, एखाद्या ब्राह्मणांना बोलून, भूदेवांना बोलून तुमच्या घरी व्यवस्थित 1 दिवस तरी रुद्राभिषेक नक्की करा. हा रुद्राभिषेक करण्याचे महत्त्व भरपूर आहे. कुंडलीच्या दृष्टिकोनाने पण अत्यंत अधिक महत्त्व आहे. घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी ह्याचे देखील अत्यंत अधिक महत्त्व आहे. घरात काही ऊर्जा अशी आहे की तुम्हाला वाटतं की मला काही कम्फर्टेबल वाटत नाही, घरात काहीतरी नको ते वाटतंय, किंवा भरपूरदा असं होतं की आपल्या घरात पैसे वगैरे टिकत नाही, असंही एक काम्य इच्छाही असू शकते लोकांची. किंवा मला अभ्यासामध्ये वृद्धी हवी आहे, माझ्या आत्मकल्याणाच्या मध्ये वृद्धी हवी आहे, ह्याकरिता देखील किंवा निष्काम भावाने असेल, सकाम भावाने असेल, जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही रुद्र अभिषेक हा विशेष करून नक्कीच केला पाहिजे किंवा महिम्नाचा अभिषेक विशेष करून नक्की केला पाहिजे. रोज तुम्ही अभिषेक करू शकता, स्वतः देखील करू शकता. तुम्ही रोज अभिषेक एखाद्या द्रव्याने इत्यादी गोष्टींनी रोज देखील तुम्हाला महिम्नाचं स्तोत्र येत असेल इत्यादींनी तुम्हाला जर का जमत असेल रोज अभिषेक करायला महिम्नाच्या स्तोत्राने तर तुम्ही नक्की करू शकता. म्हणजे रुद्राचा पाठ आहे तर वैदिक संथेनीच येतं, त्यामुळे वैदिक विद्वान व्यक्तीलाच बोलवून ते नक्की करा. ह्या व्यतिरिक्त ह्या वेळेमध्ये उपासना देखील सातत्याने केली जाते, उपवास देखील केला जातो. सोमवारचा जो उपवास आहे तो तर नक्कीच ह्या वेळेमध्ये करावा, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण ह्यासोबतच ह्या कालावधीमध्ये, कारण सोमवारच्या उपवासाची कहाणी देखील भेटते आणि जो रंक असतो तो सुद्धा राजा होऊ शकतो या उपवासाने. त्यामुळे या उपवासाची कहाणी खूप प्रचंड आहे. म्हणजे अक्षरशः एखादा असा व्यक्ती आहे, कारण याच्याबद्दल एक म्हातारी आजींची पण एक कहाणी आढळते की त्यांच्या फक्त थोड्याशा सगळे कामं करून, ते त्यांचे सगळे घरातले कामं उरकून, जेव्हा ते, ही कहाणी तुम्ही वाचली पण असेल कदाचित, तुमच्या वाचनात आली असेल, सगळे कामं उरकून जेव्हा ते शिवलिंगावरती दूध अर्पित करायला जातात, म्हणजे त्यांची उपासना करायला जातात, त्यावेळेला जेव्हा ते दूध अर्पित करतात तेव्हा अख्खं एक पूर्ण जे काही शिवालय आहे ते दुधाने भरून जातात. आता ही राजाची कहाणी, एक मोठी कहाणी आहे, ती नंतर कधी आपण डिस्कशन करू. मी शॉर्ट फॉर्ममध्ये जेवढं बोललो तेवढं बोललो. तर थोडक्यात असं की सोमवारचं खूप महात्म्य आहे. तुम्ही तुमचे सगळे कामं, असं कसं होतं भरपूरदा की आपण जेव्हा एखादा अनुष्ठान करतो तर मला घरातला पण करायचं आहे, बाहेरचं पण करायचं आहे, तर थोडंफार कन्फ्युजन होऊन जातं. कधीसुद्धा मी हे काम सोडतो किंवा हे काम सोडते आणि मला शंकरांची पूजा करायची आहे, तुम्ही माझं काम करा, असं कधीही करू नये. ह्या अनुष्ठानाचा काही अर्थ राहत नाही. आपले जे नित्यकर्माचे कामं आहेत, जे आपले जबाबदारीचे काम आहेत, ते जबाबदारीचे कामं नक्की पहिल्यांदा करावे आणि त्यानंतर करावे. किंवा आपले जबाबदारीचे कामं आपल्याला समजा 6 वाजल्यानंतर सकाळी सुरुवात होणार असेल तर आपण 5 वाजता उठून
शिवालयात जाऊन ती पूजना आराधना करून यावी. म्हणजे काय, तर आम्ही दरवेळेला सांगतो बघा, जबाबदार बुद्धीने आपण कार्य करावे, निष्ठेने कार्य करावे. जबाबदार बुद्धीने कसं असतं की आपण समजा मला उद्या कपडे घालायचे असतील तर आज आपण धुतो ना, ह्यालाच तर जबाबदार बुद्धी म्हणतात ना, की मला उद्या काय करायचं याचं मी आज थोडंसं आकलन करून बसलोय, अशीच याला जबाबदार बुद्धीने कार्य केलं तर ते तुम्हाला फलदायी पण ठरतं. आता उपासनेमध्ये सुद्धा त्याच गोष्टी आल्या की उपवास असेल किंवा उपासना असेल, याच्यामध्ये सुद्धा उपासनेमध्ये तुम्ही जी करत असाल, भरपूर जण गुरुचरित्राचा पण काही निष्काम भावनेने पाठ करतात काही जण, किंवा काही जण शिवशंकरांचे काही शिवपुराण इत्यादीचे पारायण करणारे पण लोक आहेत, लीलामृताचं पारायण करणारे लोक आहेत, इत्यादी गोष्टींचे पारायण आहे, उपासना आहे. या व्यतिरिक्त तुम्ही शिवशंकरांच्या बद्दल एखादं स्तोत्र जे रोज तुम्ही पाठ करू शकता. पाठ या वाक्याचे याचा अर्थ आहे एकदा नाही बरं का, पाठ याचा अर्थ तुम्हाला स्वतःच कळून गेलेला. पाठ म्हणजे काय, तर तुम्हाला त्या गोष्टीला सातत्याने म्हणायचंय, 11 वेळा 21 वेळा असं तुम्हाला रोज जे काही श्रावणाचा पूर्ण महिनाभर असेल, एक आसन लावून वगैरे, जसं महालक्ष्मी अष्टकमचं सांगितलं होतं सेम तसंच आलं हे, फक्त एक महिनाभर झालं. मग तुमचे जे काही आराध्य असतील, तुमचे इष्ट असतील शिवशंकर, तर तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच हे जे काही पाठ असेल तो पाठ करू शकता. हे त्यामुळे उपासनेसाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जप, गायत्री जप करत असाल किंवा कोणताही जप करत असाल, संध्याबंधनातला असेल किंवा इत्यादी तुम्ही शिवशंकरांचा कोणता विशेष जप करत असाल तो देखील तुम्ही जप करू शकता. किंवा महिम्नाचं सातत्याने केलेला पाठ किंवा रुद्राचा पाठ, जर का तुम्हाला रुद्र येत असेल, तुम्ही संथा घेतली असेल गुरुजींकडून, तर व्यवस्थित तुम्हाला रुद्राचा पाठ देखील इथं खूप जास्ती फलदायी ठरू शकतो. निष्काम असेल, सकाम भावना असेल, शिवशंकरांना प्रिय असणारा मास आहे, त्यांना जे आवडते त्याच्यामध्ये आपण जास्ती आराधना करणं इथं महत्त्वाचं आहे. आता उपवासाच्या पण बाबतीत बघायला गेलं तर उपवास नक्कीच सोमवारचा असतो. भरपूर जणांचे काही विविध व्रत आहेत, ते मी थोडंसं नंतर बोलतो. विविध व्रत वैकल्य असतातच, त्यामुळे उपवास हा तर साहजिकच आहे, दर सोमवारचा आहे. फक्त एवढंच आहे, त्या पूर्ण महिन्यामध्ये शाक म्हणजे जे काही पालेभाज्या आहेत, जेणेकरून ज्या पालेभाज्या आहेत, पालक वगैरे चालतं ह्याच्यामध्ये, पण पालेभाज्या पण कशा आहेत, जसं मेथी, कोथिंबीर इत्यादी ज्या पालेभाज्या आहेत या खाऊ नये, या काही तुम्हाला खाण्यात काही उपयोगात करू नये. त्याच्यामध्ये पण व्रत भरपूर वेगळे वेगळे व्रत आहेत. त्या व्रतामध्ये सुद्धा एक नक्त व्रत आहे, म्हणजे जे हे उपवासाचं जे व्रत आहे, म्हणजे उपवासाच्या बाबतीतला उपवास आहे हा नक्त उपवास आहे. नक्त उपवास म्हणजे कसा, तर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा असतो आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे प्रदोष काळाच्या वेळी तुम्हाला शिवशंकरांचं पूजन झालं की तुमचा उपवास तुम्हाला सोडायचा असतो. याला म्हणतात नक्तव्रत, म्हणजे रात्री तुम्हाला जेवायचं, थोडक्यात नक्तव्रत हे असतं. आणि त्याच पद्धतीने जसं मी शाक खाऊ नये म्हटलं, की या पूर्ण महिन्यामध्ये शाक इत्यादी खायचं नाही. कांदा, लसूण आणि मांसाहाराचं तर सगळ्यांना माहिती, मला ते काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. केस असतील, नखं असतील इत्यादी गोष्टी या वेळेमध्ये कापू नये. आता याचं सायंटिफिक घ्यायला गेलो, तार्किक पद्धतीने करायचं तर करा, नाही तर नका करू. सोप्या भाषेत आपलं डोकं तार्किक बुद्धी दर वेळेला लावायला गेली ना तर आपल्याला कळणारच नाही. कारण ज्यांनी शिवपुराण वाचलंय, ज्याला काहीतरी वाचन आहे, त्याला आपण तर्क देऊ तरी शकतो. ज्याला एबीसीडीज नाही येत त्याला आपण कसं काय सांगू शकतो की बाबा 10वी मधला काय फॉर्म्युला आहे. ज्याला अजून एबीसीडी पण नाही झाली त्याची, त्याला कसं काय समजू शकतो. एवढंच की जे श्रद्धावान लोक आहेत त्यांच्यासाठी खास करून, की त्यांनी नख, केस इत्यादीचं काही कापणं वगैरे काही करू नये. त्यामुळे शाक भाज्या देखील या वेळेमध्ये वापरायच्या नाही. या व्यतिरिक्त आपण पुढे जात असताना की ह्या वेळेमध्ये काही तुमची पर्टिक्युलर अशी मनोकामना असेल की जी माझी अशी अमुक अमुक इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, ह्या दृष्टिकोनाने सुद्धा या विशेष करून या वेळेमध्ये 2 दिवस खूप महत्त्वाचे. अख्खा श्रावण मास तर नक्कीच महत्त्वाचाच आहे, पण अजून 2 दिवस खूप विशेष आहेत या वेळेमध्ये. एक म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्दशी आणि अष्टमी. आता चतुर्दशीच्या दिवशी सांगितलेलं आहे, या चतुर्दशीच्या वेळेला तुम्हाला मधानी म्हणजे दोन्ही दिवस मधानीही चालेल. चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला दही, तूप आणि दूध ह्या तिघांनी जर का तुम्ही शिवशंकरांवर अभिषेक केला तर तुम्हाला शिवसायुज्य प्राप्त होतं. सायुज्य म्हणजे जवळ येणं त्यांच्या, ते आणि तुम्ही एक होणं, याला म्हणतात सायुज्य. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही अष्टमीला जर का धारोष्ण गाईच्या दुधाचं आणि व्यवस्थित वेदलक्षणा गाईचं, जी गाय असेल त्या गोमातेचं जर का तुम्ही ते धारोष्ण गाईचं दूध जर का अर्पित केलं शिवशंकरांना, दोन्ही दिवसही चालेल, दोन्ही गोष्टी केल्या तरी चालेल, तर तुम्हाला तुमची जी काही पित्र असतील त्यांची मुक्ती होते. पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो, कुंडलीत असेल किंवा पितृदोषामुळे काही समस्या उद्भवत असतील तर त्या नाहीशा होतात. या व्यतिरिक्त दोन्ही दिवस मध जरी अर्पित केलं तरी मनोइच्छित जी काही कामना असेल ती पूर्ती होते. यासोबतच जर का तुमची धनाची इच्छा असेल, धनाची प्राप्ती करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही ह्या वेळेमध्ये शिवशंकरांवरती उसाचा जो काही रस असेल तो दर महिन्यामध्ये रोज अर्पित करू शकता. एक मी विशेषतः म्हणेल, भरपूर जण एक मूर्खपणा करतात की दुधाची ती प्लॅस्टिकची पिशवी असते ती दाताने फोडून तशीच जाऊन वाहत. आम्ही साहजिक विचारतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा तांबे बिंबा यूज करताना मग तसंच करायचं, एक सिस्टमॅटिक आणि शिस्त पद्धतीने काम करायचं. आणि अशा वेळेला काम केल्यानंतर त्याचा अर्थ तरी राहतो. मला वेळ नव्हता तर मग करूच नका, सगळ्यात उत्तम. काहीतरी मूर्खासारखं कारण देण्याला काय अर्थ नसतो. कारण तुम्ही म्हणाल देव तो फक्त भाव बघतो, त्याला भाव बघणं नाही, याला आळसपणा म्हणतात सोप्या भाषेतला. भाव तर हा 3-4 वर्षानंतर एखाद्या वेळेस जागृत होऊ शकतो, खूप वेळ लागतो भाव जागृत व्हायला. कधी कधी असे श्रावण
श्रावण मास भरपूर जातील आणि त्यानंतर एक दिवस भाव जागृत होईल. त्यामुळे हा जो आळसी वृत्ती आहे, ह्या आळशी वृत्तीला भाव म्हणू नका, कारण हे सगळं मनाने केलेले कृत्य आहेत तुमचे. मन कधी सुद्धा तुम्हाला कृत्यापासून भटकवतं, पण जर का बुद्धीने विचार केला तर तुम्हाला कळेल मी जे करतोय तर मूर्खपणा आहे. ह्याच्यापेक्षा मी एक लोटा घेऊन यावा, घरून घेऊन यावा, त्याच्यासाठी एक पिशवी आणावी, आळस न करता, आणि मग अर्पित करावं. त्यामुळे असं व्यवस्थित स्त्रिया असतील तर प्रश्न नाही, स्त्रिया तर व्यवस्थित करतात, मला काही बोलायची गरज नाही ऑब्व्हियसली, कारण स्त्रिया सिस्टमॅटिकच असतात. पण तरी पुरुषांना विशेष करून मी बोलते, काही स्त्रियाही कशा असतात की काही ते वस्त्र जे काय असतील, काही त्यांचं काही रात्री झोपलेलेच वस्त्र असतील तेच घालून जातात. ते एक मला विशेष करून मला इथं म्हणायचं आहे, असे काही कुठलेही वस्त्र घालून जाऊ नका. व्यवस्थित आपण कोणाला तरी भेटायला जाऊ तेव्हा चांगले वस्त्र घालतो, तसं एक चांगलं सुंदर स्वच्छ वस्त्र, सुंदर वस्त्र असे घालून जावं. त्यामुळे हे देखील एक विशेष करून लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त आता मी जे काही सांगणार आहे, म्हणजे जे उसाचा रस ज्यांना धनप्राप्ती करायची त्यांनी उसाचा रस अर्पित करू शकता. यासोबतच त्यासोबत बिल्वपत्र जे काय आहे, बिल्वपत्र देखील अर्पित करू शकता. हे बिल्वपत्र लक्षाच्या संख्येने पाहिजेत, लक्ष म्हणजे लाखाच्या संख्येने. जर का नसेल तर यथाशक्ती जेवढे वाहता येईल तेवढे व्हा. आणि हे रोजचं आहे, हे नक्की विशेष, रोज उसाचा रस वाहणं किंवा रोज बिल्वपत्र वाहणं. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही रोग इत्यादी झाला असेल, काही आजारपण असेल, हे निवारण होण्यासाठी तुम्ही जे काही कुशोदक आहे, म्हणजे जे दर्भ आहे, त्या दर्भाचं पाणी रोज अर्पित शिवशंकरांवर करू शकता. व या व्यतिरिक्त तुमची मनशांती होण्याकरिता तुम्ही ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा रोज शिवशंकरांवरती तुम्ही अर्पित करू शकता. या व्यतिरिक्त दही आहे, दूध आहे, हे तर नक्कीच सर्वजण वाहतातच. दह्याने देखील खूप फायदा आहे, दूध इत्यादीने देखील फायदा आहे, पण ज्या मनोकामना पूर्ती व्हाव्या त्याकरिता मी सांगितलं. ह्याच्यानंतर जे पत्रच आहे त्या पत्राच्याच मध्ये आपण पुढे गेलो, म्हणजे बिल्वपत्र झालं, आपलं दुर्वा झाला, आणि त्याच्यानंतर तुळसी देखील आपल्याला शिवशंकरांना वाहता येते. भरपूर जणांना संभ्रम आहे की फक्त श्रीहरींनाच वाहता येते, तर असं नाही, दोघांनाही वाहता येते. असं कुठलं वर्णन आढळत नाही आपल्याला. दोघांनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे दोघांनाही तुळशी दल हे वाहता येतं आपल्याला. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला जे काही चंपाचं फूल आहे ते चंपाचं फूल देखील शिवशंकरांना अर्पित करता येऊ शकतं. जर का आपली काही विविध प्रकारची काही मनोकामना असेल, दीर्घायुची प्राप्ती करायची असेल, तर चंपा इत्यादीचं फूल तुम्ही देखील अर्पित करू शकता. आणि जे श्वेत पुष्प आहे, जे पांढरं पुष्प आहे, ते देखील शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. त्याच्याने तुमची बुद्धीची वृद्धी होऊ शकते, बुद्धीमध्ये वृद्धी होऊ शकते. म्हणजे तुम्ही काही अध्ययन करत असाल, ज्योतिषाचं अध्ययन करत असाल, अकल्टचं काही असं अध्ययन, काही अंकशास्त्राचं अध्ययन करत असाल, काही वेदाचं अध्ययन करत असाल, किंवा इत्यादी कशाचंही अध्ययन करत असाल, कुठल्याही अध्ययनात असाल, तर तुम्हाला श्वेतपुष्प जे काही आहे ते वाहनं अर्पित करणं महत्त्वाचं आहे. आता स्त्रिया म्हणतील आम्ही अजूनही, तुम्ही अध्ययनच करताय, नवीन रेसिपी शिकताना तुम्ही अध्ययनच आहे तुमचं ते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या अध्ययनामध्ये तुमची वृद्धी व्हावी, त्यामुळे श्वेतपुष्प, पांढरं पुष्प नक्की अर्पित करा. यासोबतच तुम्ही शिवशंकरांना बिल्वदलपत्र असेल किंवा इत्यादी हे सर्वजणही निष्काम भावनेने देखील तुम्ही अर्पित करू शकता. असं नाही आहे की सकामच भावनेने, निष्काम भावनेने देखील तुम्ही शिवशंकरांना ह्या गोष्टी अर्पित करू शकता. आता ह्याच्यामध्ये विशेष करून ज्यांची विवाह नाही झालेला आहे, ज्यांचा विवाह जुळत नाही आहे, त्यांनी इथं उडद्याच्या पिठाचं शिवलिंग निर्माण करायचं. आता जसं बनेल तसं बनेल, त्या उडद्याच्या पिठाचं शिवलिंग करून त्याचं पूजन करायचं, जेणेकरून त्यांना स्त्री सौख्य प्राप्त होतं. म्हणजे ज्यांचा विवाह होत नाही त्यांचा विवाह होतो. आता कुठल्या शिवलिंगाचं, म्हणजे कुठल्या शिवलिंगाचं, चांदीचं, स्फटिकाचं इत्यादी शिवलिंगाचे वर्णनं आहेत शिवपुराणांमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये स्फटिकाचं केलं तर मनस शांती भेटते, चांदीचं केल्यावर राज्य प्राप्ती भेटते, असं वेगळं वेगळं वर्णन आहे. त्याची एक लिस्ट आहे, तुम्हाला हवी असेल तर मी नक्की तुम्हाला सेंड करून टाकेल. पितळाचं वगैरे 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 त्याची एक पूर्ण लिस्ट आहे, तुम्हाला हवी असेल तर मी नक्की सेंड करून टाकेल तुम्हाला. या व्यतिरिक्त त्याच्यामध्येच आपण पुढे जात असताना आता व्रतवैकल्य देखील आले. आता व्रतवैकल्यामध्ये संभ्रम विशेष करून असं असतं, कोणतं व्रत करावं नेमकं, कारण भरपूर जणांच्या घरी जीवतिकाचं जे काही व्रत आहे ते तर असतंच, ते तर नक्कीच भरपूर जणांच्या घरी पारंपरिकच आहे, ते तर व्रत असतंच. पण भरपूरदा असं होतं की कोणते व्रत करावे, शुक्रवार, अमुक दमुक, त्याच्यामध्ये शुक्रवारच्या भरपूर कहाण्या आहेत, 3 कहाण्या आहेत. म्हणजे माझ्या वाचनामध्ये वैयक्तिक 3 कहाण्या आलेल्या आहेत त्या एका व्रताच्या बाबतीत. परत संतोषी मातेचा आहे त्याच वेळेमध्ये. त्यामुळे भरपूर जण कन्फ्युजन होतात. त्याला आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. आता एक काम करा, आपण आठवडा बघितला, आता आठवड्यामध्ये जे काही रविवार ते आपण शनिवारपर्यंत पोहोचूयात. आता रविवारी आदित्यपूजन आहे, त्याच्यानंतर सोमवारी नक्कीच शिवशंकरांचं पूजन आहे, त्याच्यामध्ये पण शिवशंकरांचं व्रत, मग 16 सोमवार वगैरे इत्यादी. तर त्याच्यानंतर मंगळवारी मंगळगौरीचं पूजन आहे, आणि बुधवार आणि गुरुवारमध्ये आहे बुध बृहस्पतीचं व्रत, म्हणजे बुधवारचं, आणि बृहस्पती मीन्स गुरुवार, म्हणजे गुरूंचं, म्हणजे गुरुग्रहाचं. त्याच्यानंतर शुक्रवारी नक्कीच ते जिवंतिका सगळ्यांना माहिती कॉमनच आहे. आणि त्यानंतर शनिवारी आहे शनीचं आणि मारुतींचं व्रत, जे तुम्हाला कॅलेंडरमध्ये पण सगळ्यांनाही दिसूनच जाईल. आता ह्या वेळेमध्ये आता व्रताचं जे मेन कॉन्सेप्ट आहे, आता त्यानंतर ते समजून घ्या. व्रताचं मेन मुख्य काय आहे की तुम्हाला पुत्रप्राप्ती होणं, सौभाग्य प्राप्ती होणं,
तुमचं जे काही पती असतील वगैरे त्यांची आयु वाढणं वगैरे वगैरे, किंवा तुमच्या मुलांची आयु वाढणं, तुमचं मुलं जीवित राहणं, मुलांचं चांगलं व्यवस्थित राहणं इत्यादी गोष्टी. आणि त्याच्यानंतर थोडक्यात एक जे गृहस्थ आश्रमातले व्यक्ती आहेत त्यांनी व्यवस्थित राहणं हेच मूळ, किंवा एखादी मनोकामना जी असेल गृहस्थ आश्रमातल्या जातकांसाठी ते महत्त्वाचं पूर्ण होणं. आता व्रत जी आहे ती भक्तीची पहिली पायरी आहे. व्रत म्हणजे भक्तीची, असं समजू नका की माझी ज्या मोठी भक्ती आहे ती, बिलकुल नाही. व्रत ही भक्तीची पहिली पायरी असते. जसं मी आता एकादशीचं व्रत करतो समजा, तर ते करत असताना मी गीता वाचतो, मी भागवतम वाचतो, मी रामायण वाचतो, मी दत्तात्रयांचं काही वाचतो. तर हे जे काही करत असताना हे केल्यानंतर ते माझं एक व्रत पूर्ण होतं. नुसतं मी काहीतरी उपवास धरला किंवा अमुक अमुक गोष्टी केली आणि माझं लक्ष कुठेतरी दुसरीकडे, ह्याचा काही अर्थ होत नाही आणि काही होत नाही. व्रत ही पहिली सुरुवात असते, एक पहिली पायरी असते तुम्हाला शिस्तबद्ध आणण्याची. कारण जे साधक आहेत, जे अनुष्ठान आणि साधना करतात, त्यांना रोजच व्रतासारखं असतं, त्यांना काही नवीन नियम नसतात, त्यांना रोजच तसं असतं. हा, ते फक्त जरा माझे प्रभू आहेत, माझे आराध्य आहेत म्हणून मी विशेष जरा काहीतरी करतो म्हणून दर महिन्याला आलं, आणि त्यांचं ते दर महिन्याचं एकंदरीत पकडलं तर ते 4 दिवस परफेक्टली होऊन जातात. कसे 4 दिवस होतात? तर एकादशीचे 2, शैव असतील तर 2 प्रदोष, वैष्णव असतील तर 2 एकादशी, आणि अमावस्या पौर्णिमेला तर दोघांना कॉमनच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. त्या दोघांमध्ये नक्त व्रत आलं, अमावस्या पौर्णिमेचं पण, एकादशी आणि याचं नक्त नाहीये, प्रदोषाचं पण नक्त आहे भरपूरदा. पण आता आपण इथं जेव्हा जात असताना, याच दृष्टिकोनाने बघत असताना, व्रतामध्ये जे आपण समजूला, आता व्रताचं तुम्हाला एक गोष्ट कळाली की कशा पद्धतीसाठी आणि कशासाठी आहे, किंवा ह्या गोष्टीमधून तुम्हाला कोणती हवी आहे, धन, धान्य, पुत्र, सौभाग्य किंवा मोक्षप्राप्ती इत्यादी इत्यादी गोष्टी, हे तुम्हाला एकदा डिसाईड कळालं, कन्फर्म झालं की मग आता तुम्हाला पुढे जायचं आहे. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी, म्हणजे आपल्याला तुम्हाला हे कळालं की मला काय पाहिजे हे नेमकं कळालं. आता नेमकं कळाल्यानंतर त्याच्यानंतर व्रत येणार, मग त्याच्यानंतर व्रत तुम्हाला सुरुवात करायचं. आता काही व्रत, जसं शुक्रवारचं व्रत आहे, ते भरपूरदा पिढ्यांनी येतं, म्हणजे माझी समजा सासू करायची तर मी करते, अमुक अमुक अशा पद्धतीने ते व्रत पुढं कंटिन्यू होत असतं. ते तसं जर करायचं, ते व्रत तर कंपल्सरी करणं भागच, त्यात काही प्रश्नच उद्भवत नाही, ते करते तर पर्याप्त आहे. पण माझी आणखीन एक मनोकामना आहे. आता थोडक्यात सांगतो. आदित्यचं व्रत ते तर नक्कीच आहे. आदित्यांचं जे व्रत आहे म्हणजे ते सूर्यनारायणचं व्रत आहे, ते आरोग्यप्राप्तीचं व्रत आहे. सोमवारचं व्रत निष्काम भावनेचं आहे किंवा सकाम भावनेचं जरी, पण एक मनोकामना पूर्तीचं आहे. मंगळागौरीचं व्रत सुद्धा ते तशाच पद्धतीचं आहे, एक मनोकामना पूर्तीसाठी, बाबा मुलाची प्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती अमुक करून. त्यानंतर बुधाची आणि बृहस्पतीचं पूजन सुद्धा बुद्धी वाढण्यासाठी, लग्न होण्यासाठी, अमुक अमुक गोष्टी होण्यासाठी. त्याच्यानंतर परत शुक्रवारचं व्रत ही विवाह होण्यासाठी थोडंसं आहे. परत पुत्रप्राप्तीकडून ते विशेष आहे, पुत्रप्राप्तीला ते हायलाइटेड आहे. त्याच्यानंतर मग मारुतीचं व्रत शेवटला आहे. मारुतीचं व्रत आणि शनींचं जे शनिवारचं व्रत आहे किंवा मारुतींचं व्रत आहे, शनींचं व्रत याच्यासाठी आहे की तुमच्या घरात कधी दारिद्र्यता येऊ नये, तुम्ही कधी कोर्ट वगैरे मध्ये फसू नये, फसले तर अशा इत्यादी गोष्टींमध्ये अडकू नये इत्यादींकरिता ते व्रत झालं. आणि त्याच्यानंतर मारुतींचं व्रत ह्याच्यासाठीच आहे की बाबा तुमचं आरोग्य परत छान राहावं, तुमच्या घरात समृद्धी राहावी, कारण मारुती देखील समृद्धी दाता आहेत, तुमची बल इत्यादी वृद्धी व्हावी याकरिता ते व्रत आहे. आता आपण शुक्रवारला थोडंसं हायलाइट करूयात. शुक्रवारमध्येच 3 कहाण्या येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते वैभवलक्ष्मी एक व्रत आहे, शुक्रवार तिथे जीवंतिकाचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक विचार करायला संतोषी मातेचं एक व्रत आहे. त्यामुळे ह्याच्यातून तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला काय करायचं आहे. वैभवलक्ष्मी वगैरे बोलायला गेलात तर वैभवलक्ष्मी तुम्ही कधीही करू शकता, त्याला काय असं विशेष श्रावण महिन्याची गरज नाही. संतोषी मातेचं पण भरपूर असं ते थोडं इकडं पण करू शकता, नाही पण करू शकता, असं आलं भगवतीचं. तर ते दोन्ही भगवतीचे व्रत, जीवंतिकाचं व्रत तुम्ही करताना ते एकंदरीत ते सगळं आलंच, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण भगवती तर एकच आहे ना, तुम्हाला काय वेगळं करायची गरज नाही आहे, वेगळ्या गोष्टी करायची नाहीत. कारण प्रत्येक व्रताचं मूळ अर्थ मनोकामना पूर्ती होणे. कुठल्याही व्रताने मोक्षप्राप्ती किंवा तुम्हाला भगवत दर्शन जरी झालं ना तरी सुद्धा त्याच्याने फक्त भगवत दर्शन होईल, पण भगवंत कसा आहे हे कधी कळणार नाही. ते कळण्यासाठी तुम्हाला साधनाच करणं भाग आहे. त्यामुळे इथं तुमची शाश्वत इच्छा पूर्ण होणार आहे, शाश्वत इच्छा पूर्ण होणार. मला मुलगा हवा आहे, मुलगा भेटून जाईल, पण त्याच्यानंतर त्याला सांभाळणं तुमचं काम आहे, त्यानंतर कटकट नाही करायची माझ्या डोक्याला. म्हणजे ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या अशाश्वतच पद्धतीच्या आहेत. त्यामुळं एकदा आपण काहीतरी मागितलंय तर त्याच्यावर रत राहावं आणि त्या पद्धतीने चालावं, ते तुमच्यासाठी सोपं असेल आणि सोयीस्कर असेल. त्यामुळे काय करावं हा डिसिजन तर तुमच्याच हाती आहे वैयक्तिक. त्यासाठी तुम्ही कहाणी वाचावी, अमुक गोष्ट वाचावी. कारण तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही प्रश्न विचारत बसाल आणि मी काय उत्तर देणार नाही त्याच्यावरती. कारण मी दरवेळेला एकच म्हणतो, आपण काहीतरी वाचन करावं आणि मग प्रश्न विचारावा गुरुला किंवा एखादा कोण मार्गदर्शक असेल, कारण आपल्याला त्याच्या आसपासचं तरी माहिती असतं. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यावर तुम्ही एकदा डिसाईड करू शकता. मी तुम्हाला एक छोटंसं ब्रीफ देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय करणं योग्य आहे किंवा काय तुमच्यासाठी सोयीस्कर असेल.
पण तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील, काही प्रश्न विचार असतील, नक्कीच प्रश्न विचारा. भरपूरदा काय होतं, भरपूर जण वाचन नाही करत, काही नाही करत, डायरेक्टच काहीतरी ऐकलं आणि प्रश्न विचारतात. वाचन करून प्रश्न विचारला तर तो प्रश्न योग्यसुद्धा असतो. तरी काय आहे, हरकत नाही. काही प्रश्न विचार असेल तर नक्की प्रश्न विचारा. बाकी नक्कीच हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, आपण इथपर्यंत पाहिलं म्हणजे आपल्याला नक्कीच पूर्ण माहिती मिळाली असेल, एक संक्षिप्तमध्ये तरी माहिती मिळाली असेल. बाकी दत्त गुरु दिगंबरा, सीताराम.